ज्या खासदार साहेबांचं महाडच्या आंबेडकरी चळवळीत कोणतंही आर्थिक सामाजिक काम नाही, त्यांनी चौदार तळ्याच्या कामाचं श्रेय घेऊ नये. चौदार तळ्याच्या सौंदर्यीकरणाच्या कामासाठी निधी मंजूर झालाय, तो फक्त नामदार भरतशेठ गोगावले साहेबांच्या अथक प्रयत्नांमुळेच. मोहन खांबेंचं वक्तव्य. गाव तिथं बुद्धविहार अशी संकल्पना असलेल्या नामदार भरतशेठ गोगावले साहेबांना बौद्ध समाजाची जाण आहे. नामदार गोगावले साहेबांच्या कामाचं श्रेय कुणी घेऊ नये. खासदार तटकरे यांनी सोशल मीडियावर घेतलेल्या श्रेयवादाला महाडमधील बौद्ध समाजाचा आक्षेप. सुनील जाधवांचं वक्तव्य. मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर पहिलं काम आंबेडकरी जनतेसाठी जर कुणी केलं असेल तर ते नामदार गोगावले साहेबांनी. मंत्री नामदार भरतशेठ गोगावले साहेबांनी चौदार तळे क्रांतिभूमी परिसराचं सुशोभीकरणाचं स्वप्न उराशी बाळगलं. ते पूर्ण करण्यासाठी आम्ही सर्व आंबेडकरी जनता त्यांच्या पाठीशी आहोत. डॉक्टर शिर्केंचं वक्तव्य. 20 मार्च रोजी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी महाड इथं चौदार तळे केलेल्या सत्याग्रहाला पूर्ण होत आहेत. 2027 रोजी 2 वर्ष पूर्ण होत आहेत. या पार्श्वभूमीवरती महाडच्या चौदार तळ्याचं सुशोभीकरण करण्याचं काम जोरदार सुरू आहे. यासाठी राज्य शासनानं 55 कोटींचा निधी मंजूर केलाय. मंत्री भरतशेठ गोगावले तुमच्या मतदारसंघात येणारे या पावनभूमीचा विकास आणि सुशोभीकरण व्हावा यासाठी राज्याचे कॅबिनेट मंत्रिमंडळ भरतशेठ गोगावले यांनी 55 कोटी रुपये मंजूर झाल्याचं सांगितलं असताना आता या निधीवरून कुठंतरी श्रेयवादाचं राजकारण शिजत असल्याचं दिसून येत आहे. 2 दिवसांपूर्वी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चौदार तळ्याच्या सत्याग्रहाला 100 वर्ष पूर्ण होत असल्यानं या कार्यक्रमासाठी कुठे दिलं जाणार नाही असं अर्थसंकल्पाचं वाचन करत असताना सांगितलंय. याच भाषणातील व्हिडिओ कट करून त्यावर खासदार सुनील तटकरे यांचं मागणी पत्र लावून हा विकास निधी खासदार सुनील तटकरे यांच्या प्रयत्नामुळे मिळाला असल्याचं भासवलं जात आहे. आता याला राजकीय स्वरूप प्राप्त झालंय. आंबेडकरी जनतेनं खासदार सुनील तटकरे घेत असलेल्या श्रेयाला कडकडून विरोध केलाय. मंत्री भरतशेठ गोगावले यांच्याच प्रयत्नातून महाडच्या ऐतिहासिक चौदार तळ्याचा विकास होतोय. त्यांनी केलेल्या वेळोवेळी पाठपुराव्यामुळे चौदार तळ्यासाठी 55 कोटी रुपये मंजूर झालेत. खासदार सुनील तटकरे यांनी आंबेडकरी जनतेसाठी कोणतंही काम केलं नाही, त्यांनी या गोष्टीचा श्रेयवाद घेऊ नये असा इशारा महाड तालुक्यातील बौद्ध समाजाच्या वतीनं देण्यात आलाय. काल 7 मार्च रोजी झालेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 2026-27 साठी उत्सव कमिटीच्या बैठकीची इतर माध्यमांशी बोलत असताना उत्सव कमिटीच्या अध्यक्षांनी आणि सदस्यांनी खासदार सुनील तटकरे घेत असलेल्या श्रेयवादाला कडाडून विरोध दर्शवलाय. ब्युरो रिपोर्ट, तेज मराठी न्यूज, महाड, रायगड. मानवी मूलभूत हक्क प्रस्थापित करण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महाडच्या चौदार तळ्याचा सत्याग्रह 20 मार्च 1927 रोजी याच चौदार तळ्यावर केला आणि त्या घटनेला आज 99 वर्ष पूर्ण होत आहेत. पुढच्या वर्षी 100वा वर्धापन दिन या ठिकाणी संपन्न होणार आहे आणि हे औचित्य साधून चौदार तळ्याचं जे पाणी पिण्यायोग्य नाही, ते थोडंसं दूषित झालेलं आहे, ते पाणी त्याच्यावरती ओझोनायझेशन ट्रीटमेंट करून आंबेडकरी अनुयायांना पिण्यायोग्य कसं होईल यासाठी या महाड, पोलादपूर, माणगावचे लोकप्रिय आमदार तथा महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री भरतशेठ गोगावले साहेब यांनी मंत्रिपदाची शपथ घेतल्यापासून ते आत्तापर्यंत फार मोठे प्रयत्न केलेले, त्याचे साक्षीदार आम्ही सर्व मंडळी आहोत. शपथविधी मला वाटतं डिसेंबरमध्ये झाला, 15-16 डिसेंबरला, आणि अधिवेशन नागपूर ठिकाणी झाल्यानंतर पहिली मीटिंग जर कोणत्या विषयावर लावली असेल तर सन्माननीय भरतशेठ गोगावले साहेबांनी पहिली मीटिंग सामाजिक न्यायमंत्री शिरसाट साहेबांच्या दालनामध्ये चौदार तळ्याच्या विषयी लावली गेली. या चौदार तळ्याचं पाणी पिण्यायोग्य झालं पाहिजे, त्याचं सुशोभीकरण झालं पाहिजे, आमच्या येणाऱ्या आंबेडकरी अनुयायांनी हे पाणी घरी घेऊन गेलं पाहिजे, हा एवढा मानस डोक्यात ठेवून त्यांनी काम केलं. अनेक वेळा सामाजिक न्यायमंत्र्यांच्या दालनामध्ये मिटिंगी झाल्या आणि त्याचं फलित म्हणजे या ठिकाणी 18 फेब्रुवारी 2026ला हा जी.आर. महाराष्ट्र शासनाने पारित केला की या चौदार तळ्याच्या पाण्याच्या शुद्धीकरणासाठी आणि इतर सुशोभीकरणासाठी 55 कोटी रुपयाची तरतूद केलेली आहे. आपल्याला सांगायला आनंद वाटेल की महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय देवाभाऊ फडणवीस साहेब, त्याचप्रमाणे उपमुख्यमंत्री सुनेत्राताई आनंदराव पवार आणि शिंदे सेनेचे अजितराव पवार, त्याचप्रमाणे आमचे शिंदे सेनेचे नेते आणि महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली काम करत असताना सन्माननीय भरतशेठ गोगावले साहेबांनी या महाडच्या चौदार तळ्याचा आणि संपूर्ण क्रांतिभूमीचा चेहरा मोहरा बदलला पाहिजे. येणाऱ्या परदेशातल्या पर्यटकाला, अभ्यासकाला इथून काहीतरी घेऊन जाता आला पाहिजे, यासाठीचा फार मोठा संकल्प सोडलेला आहे आणि या सर्व कामांचं भूमिपूजन हे येणाऱ्या 20 मार्चच्या दिवशी करण्याचं त्यांचा मानस आहे आणि ते नक्की होईल. आम्ही सर्व आंबेडकरी अनुयायी, आंबेडकरी जनता आदरणीय भरतशेठ गोगावले साहेबांना, त्याचप्रमाणे शिरसाट साहेबांना, त्याचप्रमाणे आपल्या राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री साहेब या सर्वांना आम्ही धन्यवाद देऊ. आणि आणखीन पुढे जाऊन भरतशेठ गोगावले साहेबांचा असा मानस आहे की महाडमधले जी काही ऐतिहासिक ठिकाणं आहेत, बाबासाहेबांच्या नावाने ज्या काही इमारती आहेत, त्यांचा
जीर्णोद्धार करायचा मानस आहे. त्यामध्ये राष्ट्रीय स्मारक आहे, त्याचप्रमाणे राजर्षी शाहू महाराज हॉल आहे, सवातकर बोर्डिंग आहे, रमाबाई आंबेडकर विहार आहे आणि ह्या महाड शहरातले सर्व रस्ते चकाचक कसे होतील आणि या शहराचं ऐतिहासिक नाव या ठिकाणी रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी आहे. आमचे आमदार साहेब नेहमी बोलत असतात की मी भाग्यवान आमदार आहे. 288 मधला मी एकमेव भाग्यवान आमदार आहे की माझ्या मतदारसंघामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी येते. माझ्या मतदारसंघामध्ये चौदार तळे येतं. माझ्या मतदारसंघामध्ये तानाजी मालुसरे सुभेदारांची गाव आहे, त्यांची समाधी आहे. मग त्यामुळे आदरणीय मंत्री भरतशेठ गोगावले साहेब नेहमी सभागृहामध्ये हे सांगत असतात आणि त्याप्रमाणे ते करतही आहेत आणि त्यामुळे संपूर्ण विश्वास आमचा त्यांच्यावरती आहे आणि आंबेडकरी अनुयायांच्या वतीने आम्ही त्यांना धन्यवाद देऊ की त्यांनी ही जे काही स्वप्न उराशी बाळगलेले आहेत हे सुशोभीकरणाची ती पूर्ण होत आणि संपूर्ण समाज आम्ही त्यांच्या पाठीशी आहोत. काल राज्याचे मुख्यमंत्री यांनी विधान भवनामध्ये बोलत असताना, अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये बोलत असताना त्या ठिकाणी विकास निधी दिला जाईल या ठिकाणी या कार्यक्रमासाठी असं बोललं. मात्र कुठेतरी सोशल मीडियावरती तटकरे साहेबांची एक पोस्ट दिसते आणि त्याच्या ठिकाणी ते श्रेय पूर्ण ते घेतल्याचं दिसत आहे. कसं बघताय? सन्माननीय मुख्यमंत्री साहेबांकडे अर्थ खातं देखील आहे आणि आपण जर कालचा बजेट पाहिला तर तो सर्वसामान्य लोकांच्या विचाराचा त्यांना प्राधान्य देणारं बजेट आहे आणि त्यामुळे या चौदार तळ्याच्या कामासाठी कोणत्याही प्रकारचा निधी कमी पडू नये यासाठी त्यांनी बजेटमध्येच तरतूद केलेली आहे आणि आपण जर बजेट वाचला तर आपल्याला ते लक्षात येईल. हा संघर्ष केवळ पाण्यासाठी नसून मानवी मूलभूत हक्कासाठी आहे. हे महामानव बाबासाहेब आंबेडकरांनी 20 मार्च 1927 साली या ठिकाणी जाहीर सभेमध्ये सांगितलं आणि चौदार तळ्याचा सत्याग्रह 20 मार्च 1927 साली केला. त्या ऐतिहासिक चौदार तळ्याचं सौंदर्यीकरण व्हावं याच्यासाठी या महाडचे आमदार आणि महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री माननीय भरतशेठ गोगावले साहेब यांनी अथक प्रयत्न केलेले आहेत. त्याचा साक्षीदार आम्ही संपूर्ण महाड तालुक्यातले बौद्ध समाज आहे. या ठिकाणी राहिला दुसरा प्रश्न की सोशल मीडियावरती काही पोस्ट या ठिकाणी फिरतायत की या रायगडचे खासदार सुनील तटकरे यांनी या ठिकाणी खऱ्या अर्थानं प्रयत्न केले आणि प्रयत्न केल्यामुळेच या ठिकाणी चौदार तळ्यासाठी 55 कोटी रुपयाचा निधी या ठिकाणी मंजूर झालेला आहे. हे साफ चुकीचं आहे. महामानव बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीमध्ये या महाडच्या ऐतिहासिक क्रांतीभूमीमध्ये आम्ही काम करत असताना ज्या राजकीय नेत्याचं ज्या खासदाराचं एक कुठलंही आर्थिक आणि कुठलंही सामाजिक योगदान नसताना त्यांनी अशा प्रकारच्या वल्गना करणं हे साफ चुकीचं आहे. सुनीलजी तटकरे साहेबांना आम्ही अनेक वर्ष ओळखतो, परंतु बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीमध्ये त्यांचं कुठल्याही प्रकारचं सामाजिक काम नाही, कुठल्याही तालुक्यातल्या गावात सामाजिक काम नाही, कुठल्याही तालुक्यातल्या विभागात सामाजिक काम नाही. अशा कुठल्याही बौद्ध समाजामध्ये सामाजिक काम नसणाऱ्या नेत्यानं, खासदारांना किंवा आमदारांनी अशा प्रकारच्या वल्गना करू नये आणि अशा प्रकारच्या वल्गना केल्या असतील तर त्या धादांत खोटे आहेत. चौदार तळ्याच्या सौंदर्यीकरणासाठी निधी मंजूर करण्यात आला तो फक्त आणि फक्त माननीय भरतशेठ गोगावले साहेब यांच्याच प्रयत्नानं आणि माननीय मुख्यमंत्री साहेब देवेंद्रजी फडणवीस साहेब या महाराष्ट्र राज्याचे समाज कल्याण मंत्री माननीय संजयजी शिरसाट साहेब, दोन्ही उपमुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे साहेब, माननीय सुनेत्रा पवार साहेब या सर्वांच्या प्रयत्नानं या ठिकाणी आणि भरतशेठ गोगावले साहेबांच्या पुढाकारानं चौदार तळ्याच्या सौंदर्यीकरणाचा या ठिकाणी निधी मंजूर झालेला आहे असं या ठिकाणी जाहीर करतो. ज्यांचं आंबेडकरी चळवळीमध्ये कुठल्याही प्रकारचं सामाजिक योगदान नाही आहे अशा प्रकारच्या नेत्यानं आणि कुणीही या ठिकाणी अशा प्रकारच्या वल्गना करू नये. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 20 मार्च 1927ला जो पाण्याचा सत्याग्रह केला आणि त्या सत्याग्रहाला या 2026 रोजी 99 वर्ष होत आहेत आणि 2027ला 100 वर्ष पूर्ण होत आहेत आणि म्हणून या दिनाचं किंवा शतकोपर पुढील कार्यक्रमाचं नियोजन करण्यासाठी आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी जो मुख्यमंत्री आणि अर्थसंकल्प मांडला त्या संदर्भात पुढील शतकोपर कार्यक्रम चांगल्या पद्धतीने व्हावा, सुसज्ज व्हावा, चौदार तळ्याचं पाणी सुशोभीकरण व्हावं, तिथं येणारे सर्व पर्यटक आहेत त्यांनी पाणी घेऊन जे जातात ते शुद्ध पाणी पिण्याजोगं असावं अशा प्रकारचा संकल्प ठेवून आदरणीय या महाड, पोलादपूर, माणगाव तालुक्याचे कार्यसम्राट आमदार आणि नामदार भरतशेठजी गोगावले साहेब यांनी केलेला पाठपुरावा, एकनाथ शिंदे साहेबांच्या सोबत केलेला जो काही सहविचार, या विचारातून आणि पाठपुराव्यामुळं आमच्या आदरणीय भरतशेठ गोगावले साहेबांनी या ठिकाणी तब्बल 55 कोटी या ठिकाणी चौदार तळ्याच्या शुद्धीकरण आणि सुशोभीकरणासाठी मंजूर केलेले आहेत. मी एवढं सांगू इच्छितो की आज जे काय
लोक जो काही श्रेयवाद चालू आहे, जे राजकीय मोठे मोठे राष्ट्रीय नेते आहेत ते या ठिकाणी श्रेयवाद घेत आहेत, त्यांनी तो श्रेयवाद घेऊ नये हे फक्त काम. आणि बौद्ध समाजाला जाण आहे, तो असा एकमेव आमदार आहे या ऐतिहासिक तालुक्यातला, महाडपासून माणगाव तालुक्याचा आमदार आहे की त्याला बौद्ध समाजाची जाण आहे. तोच भरतशेठ गोगावले हे तेच करू शकतात, बाकी कोणाच्या होणार नाही आणि कोणी श्रेय घेऊ नये. हे बौद्ध समाजावर आमचे भरतशेठनी जो काय हा निधी आणलेला आहे तो केवळ त्यांनीच आणू शकतात आणि त्यांनी आणलेला आहे. ही बौद्ध समाजाची जाण त्यांना आहे आणि म्हणून मला वाटतं आमच्या बौद्ध समाजाच्या वतीने त्यांना आम्ही धन्यवाद द्यावे तेवढं थोडं आहे. दरवेळेस त्यांचं ज्या वेळेस आम्ही बौद्ध समाज त्यांच्यावर जातो त्या वेगवेगळ्या प्रकारचे सहकार्य करत असतात, कुठल्याही प्रकारचा त्यांचं नकारात्मक भूमिका नसते. आणि म्हणून गोरगरिबांना मदत करणारा, सर्वसामान्य बौद्ध समाजाला मदत करणारा आमचा नेता हा एकमेव नेता आणि म्हणून त्यांच्याशिवाय हे कुठलं कोणी करू शकत नाही, कुणी श्रेयवाद घेऊ नये अशी आमची बौद्ध समाजाची प्रामाणिकपणे मत आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो. गौतम बुद्ध आज अतिशय आमच्या जीवनातला आनंदाचा दिवस आहे की गेली 45 वर्ष सामाजिक क्षेत्रामध्ये काम करत असताना, काही तळागाळातील काचखालग्यातून काम करत असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती ही 14 एप्रिलला होते आणि 14 तळ्याचा सत्याग्रह हा 20 मार्चला होतो. तर हे दोन्ही कार्यक्रम ह्या 2 महिन्यामध्ये अतिशय उत्स्फूर्तपणे आम्ही साजरा करतो बौद्ध समाजाची लोक. परंतु हे बौद्ध समाजाची लोक न करता सर्व जाती धर्मांनी एकत्र होऊन ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी व्हावी. आणि यावर्षी सुनीलजी जाधव हे अध्यक्ष आहेत आणि खरोखर वाखण्यासारखी जयंती साजरी होईल. दुसरा प्रश्न असा राहिला की परवाच्याच एका युट्यूबवर बातमी आली की या 14 तळ्याचा पाठपुरावा आणि हा जो काय सुशोभीकरणाचा पाठपुरावा मी नाव घेऊन सांगते की सन्माननीय तटकरे साहेब, खासदार तटकरे साहेब यांनी केला. परंतु ह्या जन्मभूमीमध्ये जन्मलेले भरत शेठ त्यांची ही जन्मभूमी आहे आणि या जन्मभूमीत जन्मलेले भरत शेठ, या भरत शेठनी तळागाळातील गोर गरिबांसाठी अतिशय पराकाष्ठा करून काम करतात आणि आम्हाला समाजाला सुद्धा एकत्रित त्यांचा कधीही रात्री बेरात्री जा त्यांचा कॉम्प्युटर डोक्यामध्ये फिट आहे की हे काम मला करणं आहे. या कामाची खरी पोचपावती जर दिली आपण तर हे भरतशेठ गोगावले यांच्या व्यतिरिक्त कुणीही केलेली नाही हे मी माझी ग्वाही देते. कारण जेव्हा तेव्हा आम्ही समाज जातो शेतकड तेव्हा भरतशेठ गोगावले सन्माननीय या महाड तालुक्यातले मंत्री महोदय आहेत आणि त्यांनी अतिशय ह्या 14 तळा असेल, छत्रपती शाहू महाराज, त्याच्यानंतर रमाई विहार आणि क्रांतीस्तंभ याचं सुशोभीकरण करण्याची आम्हाला ग्वाही दिलेली आहे आणि ते करतीलच अशी आम्हाला खात्री आहे. तरी ते सर्व श्रेय सन्माननीय मंत्री महोदय भरतशेठजी गोगावले साहेब यांना जावं आणि गेलेलं आहे आणि त्यांनी केलेलं आहे हे मी जाहीर करते. आणि या जयंतीला लागणारं सहकार्य सुद्धा भरतशेठजी गोगावले साहेब हे करणार आणि हे 100% खरं आहे एवढं बोलून मी थांबते.